नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर बघणार आहे की तलाठी भरतीच्या निकालाची तारीख नेमकी काय असणार आहे. त्यानंतर तलाठी अर्जात काही चुका आहेत का तुमच्या, तर ते चुका असतील तर काय होऊ शकते याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तसेच निकाल कधी लागणार आहे, म्हणजे कुठपर्यंत तुम्हाला नियुक्ती पत्र मिळणार आहे याविषयी सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तरी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांची अर्जात चुका असतात, तर त्यांच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर बघा, आता पहिले आपण डिस्कस करूया की आपली जी काल आलेलं प्रसिद्धी पत्रक आहे, हे प्रसिद्धी पत्रक काय होतं. तर तुम्ही बघू शकता, प्रसिद्धी पत्रक जे आहे हे महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती 2023 बाबत शंका हरकतीनुसार प्रश्नोत्तरे सुधारणा आहेत. तर या मध्ये आपण सविस्तर बघितलेलं आहे. काल मी व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये फक्त प्रसिद्धी पत्रकाविषयी आपण चर्चा केलेली आहे. तर यामध्ये मी सविस्तर तुम्हाला सांगू इच्छितो की या प्रसिद्धी पत्रकामध्ये फारसं काही दिलेलं नाही आहे. फक्त एवढं सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या हरकती होत्या ह्या हरकती पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. त्यांचा जो टाइम होता हा पूर्ण झालेला आहे हरकतीचा. त्यानंतर किती हरकती आल्या होत्या, किती प्रश्न चुकीचे होते, किती प्रश्न बरोबर करण्यात आले याविषयी आपण सविस्तर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे जागृत आहोत. आपल्याला याची माहिती संपूर्ण आहे म्हणून ते मी सांगणार नाही. तर याच्यामध्ये शंका निरसन प्रक्रिया जी होती तुमची ही संपुष्टात आली आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि तुमची नॉर्मलायझेशनची जी प्रोसिजर असते हे सुरू करण्यात आलेली आहे, याविषयी यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर बघा, आता पुढे जर आपल्याला बघायचं झालं तर पुढे आपण बघू शकता, ही आहे पेपरची कटिंग इथं लावलेली आहे 2. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे तलाठी भरतीचा जो निकाल आहे हा आठवड्याभरात लागणार आहे आणि गुणवत्ता यादी बनवण्याचे काम जे आहे युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट तुम्ही बघू शकता की हे इथं तुम्ही वाचू शकता की परीक्षार्थ्यांची संख्या फार मोठी असून कुठल्याही परीक्षार्थीवर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. आठवड्याभरात गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. जानेवारी अखेर नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे आपल्याला सरिता नरके, जे अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व राज्य समन्वयक आहेत तलाठी भरती परीक्षेचे, यांनी सांगितलेलं आहे. तर हे न्यूज तुम्ही वाचू शकता. या न्यूजमध्ये तुम्हाला हेच बघायला मिळेल की परीक्षा केव्हा घेण्यात आली, कधी घेण्यात आली, ऑब्जेक्शन फॉर्म कधी सुरू झाले, म्हणजे तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे जे तलाठीचे प्रोसिजर होत्या ह्या कधी पूर्ण करण्यात आल्या याविषयी तुम्हाला सविस्तर त्याच्यातून माहिती मिळेल. आता तुम्ही हे बघू शकता की हे कालच्या पेपरची कटिंग आहे. नाईटला जो प्रसिद्ध झाला होता, तर तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी येत्या आठवड्याभरात लागण्याची शक्यता असून त्यानंतर जिल्हा स्तरावरील निवड यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम TCS कंपनीकडून युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली. हे मागच्या पण कटिंगवरती आपण वाचलं, परंतु हे महत्त्वाचं आहे. इथं दरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 26 जानेवारी रोजी निवडपत्रे देण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. हे जे पुणे जिल्ह्याचे जे सूत्र आहेत, म्हणजे जिल्हा प्रशासन आहे, यांनी माहिती दिली की 26 जानेवारीच्या दिवशी आम्ही नियुक्ती पत्र देणार आहोत. आणि अगोदरच्या पण आपण न्यूजमध्ये ऐकलेलं आहे की 26 जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, नियुक्ती पत्रांची वाटप होणार आहे, याविषयी सुद्धा आपण बघितलेलं आहे फारसं. त्यानंतर याच्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हे आहे की आठवड्याभरात तुम्हाला तुमची फायनल मेरिट लिस्ट असते, म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी असते, ही जाहीर होईल. त्यानंतर आठवड्याभराच्या नंतर तुम्हाला 26 जानेवारीला जे आहे हे म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं असेल कदाचित तोपर्यंत, असं वाटतं याच्यावरून. आणि 26 जानेवारीला तुमचं नियुक्तीपत्र तुम्हाला राज्यपालांच्या हस्ते मिळण्याचे चान्सेस खूप आहेत. म्हणून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमचा निकाल लागण्याचे चान्सेस खूप आहेत. बघा, आता ज्या विद्यार्थ्यांना अर्जात चुका केलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही स्लाइड अतिशय महत्त्वाची आहे. तर बघा, बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांनी अर्जामध्ये नावामध्ये चूक केलेली असेल, कोणी डेट ऑफ बर्थमध्ये चूक केलेली असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल, असे वेगवेगळ्या प्रकारच्या चुका विद्यार्थी करत असतात. मग अशा जर चुका तुमच्याकडून झालेल्या असतील या तलाठी भरतीच्या फॉर्ममध्ये, तर काय होणार आहे. तर अलीकडेच म्हणजे आजच्याच न्यूजपेपरमध्ये एक बातमी आलेली आहे
बिहारच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आहे ही बातमी। त्या बिहारच्या विद्यार्थ्यांची डेट ऑफ बर्थमध्ये चूक झाली होती, तर त्याला त्याच्या पोस्टवरून त्याला त्याच्या पोस्टवरून काढण्यात आलं होतं। मग त्यानं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका जाहीर केली आणि या याचिकेमध्ये निर्णय लावण्यात आला आहे की अ कॅन्डिडेट कांट बी डिस्क्वालिफाय फ्रॉम अ जॉब फॉर अ मायनर एरर इन रिक्रुटमेंट फ्रॉम फॉर्म SC। म्हणजे सुप्रीम कोर्टने असे सांगितलेले आहे की तुमचा जो रिक्रुटमेंटचा फॉर्म असते, या फॉर्ममध्ये जर काही मायनर चुका असतील तर त्याच्यावरून त्या विद्यार्थ्याला डिस्क्वालिफाय करता येणार नाही, असं आपल्याला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। तर आता जे विद्यार्थी ज्यांना शंका होती की आपल्या डेट ऑफ बर्थमध्ये चूक आहे किंवा नावात थोडीफार चूक आहे स्पेलिंग वगैरेमध्ये, किंवा तुमच्या कास्ट सर्टिफिकेट टाकताना चूक झालेली आहे नंबरमध्ये, किंवा अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या चुका असतात, ह्या झालेल्या आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, कारण सुप्रीम कोर्टाचाच नियम आहे, आपला निर्णय आहे कालचा की तुमच्यामध्ये जर फॉर्ममध्ये काही मायनर चुका असतील तर त्याच्यावरून तुम्हाला डिस्क्वालिफाय करता येणार नाही, असं आपलं सुप्रीम कोर्ट म्हणतं। तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे एक गुड न्यूज आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघितलेलं आहे। तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।